करायची आहे आणि तमनाथ संघाचा 12 प्रतिनिधी आणि कलंबोली संघाचा 12 प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. बघूया स्ट्राइक वरती सचिन आणि नॉन स्ट्राइक वरती सागर. दोन्ही सख्खे भावांची जोडी सागर आणि सचिन. बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः कर्णधार ज्ञानेश्वर कलंबोली संघाकडून. बघूया बघूया सेकंड राऊंडचा सेकंड मॅचचा हा पहिला चेंडू ज्ञानेश्वरचा. बघूया गोलंदाज सुरेख पद्धतीचा चेंडू सचिनला काही समजला नाही आणि इथे निर्धाव चेंडू. सुरेख पद्धतीचा चेंडू इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. बघूया दुसऱ्या चेंडूवरती आणि इथं त्रिफला उद्ध्वस्त. सचिनच्या बारीचा अंत. कंपल्सरी फलंदाजाला पॅड अनिवार्य आहे. पॅड नसल्यास पॅनल्टी दिली जाईल. हे सर्व संघांच्या प्लेयरांनी लक्ष देऊन ऐका. बघूया सचिन याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो साईनाथ. तमनाथ संघाकडून अजूनही सागर मैदानमध्ये असताना गोलंदाजी मार्कवरती ज्ञानेश्वर. 2 चेंडू आणि निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडू दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा आदरा लागलाय तमनाथ संघाला. बघूया स्ट्राईक वरती असेल आता साईनाथ आणि नॉन स्ट्राईक वरती अजूनही सागर. चला स्पीडअप करायचं आहे. बघूया तिसरा चेंडू ज्ञानेश्वरचा कशा पद्धतीत टाकतोय. बघूया सुंदर असा मारलेला चेंडू आणि इथे 2 धावा सदरती पूर्ण. 2 धावसंख्येच्या 3 चेंडू आणि 2 धावसंख्या झालेल्या आहेत त्या तमनाथ संघाच्या. बघूया 3 चेंडूची खेळी. सुंदर असा मारलेला चेंडू आणि इथे आहे क्षेत्ररक्षण आहे आणि 1 बाउन्स चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. आजच्या दिवसातली ही दुसरी मॅच तमनाथ बनाम कलंबोली. चार चेंडू फेकत असताना 6 धावा संख्या खर्च करतोय ज्ञानेश्वर. बघूया ज्ञानेश्वरचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारायचा प्रयत्न. परित एक पुन्हा एकदा एक हादरा तमनाथ संघाला, तो साईनाथच्या स्वरूपात.
किती चेंडू झाले किती रे बघूया शतकातला शेवटचा चेंडू असेल मारा करणार नाही सुंदर असा मारलेला चेंडू आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 3 धावा सहद्रती पूर्ण 3 धावसंख्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावरती एक शतकाच्या खेळीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले तमनाथ संघाची 9 बघूया दुसरं शतक मार्ग असताना गोलंदाज राजू गोलंदाजी स्ट्राइक वरती फलंदाज असेल अतुलच्या बॅटतून हा आणि इथं झेल ड्रॉप दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण 2 धावेवर समाधान धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11 पहिल्या चेंडूवरती जो एक गडी बाद झाला असता पण इथं मिसफिल्ड बघूया राजू यांचा पुढचा चेंडू मारा करणार तो राईट द विकेट गोलंदाज सज्ज आणि एक अवांतर धाव स्वेर चेंडू धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 आणि इथे एक गडी बाद होतोय तमनाथ संघाकडून बघूया स्ट्रायकर वरती सागर आणि नॉन स्ट्राईक वरती आता जाणार आहे तो कृष्णा अजूनही धावसंख्या आहे ती तमनाथ संघाची 12 दोन्ही चेंडू आणि 12 धावसंख्या झालेली आहे ती गोलंदाज ट्रॅक वरती राजू कलंबोली संघाकडून एक चांगलेसे गोलंदाजी सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू जाणार 1 बाउंस चौकार इथे कुठेतरी राजूच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला सागर याने सलामीला गेलेला फलंदाज सागर पहिलाच बॉल बघूया आणि पुन्हा एकदा एक मारलेला चेंडू आणि इथे एकच धाव मिळेल एकच धावेवर समाधान धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17च्या घरात
बघूया पुढचा चेंडू मारा करणार कृष्णा आणि इथे एक गडी बाद होतोय कृष्णा. बघूया शेवटचा चेंडू मार्ग असताना राजू गोलंदाज बघूया कशा पद्धतीने आणि हाय फेकून दिलाय चेंडू. चेंडू जाणार सीमारेषे पार षटकार. राजू दोन षटकाच्या केल्यानंतर धावसंख्या जाऊन बोलले 23 आणि हाय फेकून दिलाय चेंडू. चेंडू जाणार सीमारेषे पार षटकार. राहुलच्या माध्यमातून दिसते आपल्याला अजून हे सागर मैदानात सागर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अनिल बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. इथे एक स्वेर मारा अवंतर धाव पंच आपल्याकडून बोलून सांगतायत. एक अवंतर धाव धावसंख्येत वर धावसंख्या जाऊन पोहोचले 24. आणि सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळलाय आणि इथे इथे आता चुकी करणार नाही क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी झेल. सागरच्या पारीचा अंत. चेंडू हाताळलाय आणि इथे इथे आता चुकी करणार नाही क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी झेल. सागरच्या पारीचा अंत झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो विशाल. चांगली अशी रीती कंपल्सरी सर्वजण प्याड लावून आलेले आहेत तमनाथ संघाकडून. हे मात्र बरोबर आहे कारण नियम तसा आहेत. कुठल्या प्लेयरला दुखापत होणे नाही याची काळजी घ्यावी लागते. बघूया पुढचा चेंडू अनिल याचा आणि पुन्हा एकदा एक स्वेर मारा पंच आपल्याकडे वळून सांगतात. एक एक्स्ट्रा धाव धावसंख्येत वर पुढचा चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचले ते 25. सुरेख पद्धतीचा मारलेला चेंडू आणि स्वतः बोलतोय आणि इथे एक पुन्हा एकदा एक हादरा तमनाथ संघाला. याच्या पुढचा होणारा सामना पलसदरी बनाम कोपरी
चौक कोपरे. दोन चेंडूची खेळी झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25च्या घरात तमनाथ संघाची. अजूनही 4 चेंडूची खेळी बाकी. आणि एक पुन्हा एकदा एक गडी बाद होतोय. कृष्णाच्या बारीचा अंत झाले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25च्या घरात तमनाथ संघाची. अजूनही 4 चेंडूची खेळी बाकी. स्पीडअप करायचं आहे तमनाथ संघ. तीन चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले. अजूनही हे 25च्याच घरात. शेवटचं 3 चेंडू शिल्लक असतील अनिल याचं. बघूया आता नरेश कशा पद्धतीत फलंदाजी करणार. राहुल मात्र एक चेंडू खेळून 6 धावसंख्येवर खेळतोय. नो स्ट्राईक वरती. बघूया पुढचा चेंडू मारा करणार नरेश. सरक पद्धतीचा चेंडू. एक निर्धाव चेंडू. आणि पुन्हा एकदा एक अवांतर धाव. स्वेर मारा. बघूया पुढचा चेंडू आणि सुरेख पद्धतीचा चेंडू. हॅलो. बघूया एक चेंडूची खेळी गोलंदाज ट्रॅक वरती आजू. आणि इथे निर्धाव चेंडू. नरेशला काय चेंडू समजत नाही. बघूया पुढचा चेंडू. शेवटचं शतक मार्ग असताना आणि इथं त्रिफलाचेत. पुन्हा एकदा एक नरेशच्या बारीचा अंत. शतक मार्ग असताना आणि इथं त्रिफलाचेत. पुन्हा एकदा एक नरेशच्या बारीचा अंत.
बघूया अजूनही हे शतकातले 3 चेंडू शिल्लक. तीन तीन चेंडू. बघूया पुढचा चेंडू. मारा करणार लक्को. आणि इथे पंचांचा इशारा. नो चेंडू. नो चेंडू आणि एक लेग बाय स्वरूपात रन धाव मिळवले. फ्री हिट. फ्री हिट असणार आहे. फ्री हिट असणार आहे राहुल याला. बघूया पुढचा चेंडू. आणि इथं फ्री हिटचा लाभ घेता आला नाही राहुल याला, ज्याने 2 चेंडू आणि 7 धावसंख्या त्याच्या नावावरती आहेत. बघूया सुरेख पद्धतीची गोलंदाजी. आणि इथं झेलबाद होतय राहुलच्या बारीचा अंत. राहुलच्या पारीचा अंत झाल्यानंतर शेवटची विकेट असेल जगदीश. धावसंख्या जाऊन पोहोचले 29. शेवटचा चेंडू असताना एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं गडी बाद होतोय. एकच धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 30. 24 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. 24 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी चेस सुपरवर खेळवली जाणार नाही. 24 बॉल 31 धावसंख्येचा पाठला करत बघूया कलंबोली संघ. कोपरी संघाचा कर्णधार आणि फलंदाजी संघाचा कर्णधार टॉचबॅन करीत यायचा आहे तिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कोपरी संघ आणि फलंदाजी संघ लवकरात लवकर यायचा आहे. फलंदाजीचा कर्णधार पाठवायचा आहे सुरेश धोत्रे साहेब. लवकरात लवकर आपला एक टॉच करण्यासाठी प्लेयर पाठवायचा आहे.
बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती राहुल, गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक वरती ज्ञानेश्वर, नॉन स्ट्राईक वरती अनिल. एक सुपर हिट जोडी असणार. सुरेख पद्धतीचा फटका आणि चेंडू जाणार वन बाउन्स चौकार. आले आले एक चौकार मारलाय ज्ञानेश्वरने, संघाचा खाता खोललाय 4 धावसंख्येने. राहुल वरती हल्ला जोडी असणार. एक चेंडू 4 धावसंख्या. बघूया पुढचा चेंडू मारा करणार ज्ञानेश्वर आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. सुरेख पद्धतीची कमबॅकिंग बॉलिंग राहुलच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तीन चेंडूची फेकीनंतर धावसंख्या 4च. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव काढलाय या गोलंदाजाने आणि हा मात्र चेंडू जाणार सीमारेषे पार, चौकार. तसेच ऑलिंडर राहायचे सावले संघ सगळीकडे राहा. बघूया पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू. चांगलं असं समीकरण घेता आले नाही ज्ञानेश्वरला आणि एकच धावेवर समाधान मानेल. एक धावसंख्येने धावसंख्येत वर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9. 5 चेंडूचे केल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 9. बघूया तसेच फलंदाजी संघाने टॉस जिंकून आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी कोपरी संघाला. स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय फलंदाजी संघाने. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन. बघूया कशा पद्धतीत गोलंदाजी करेल. स्वतः कर्णधार सचिन असेल. ज्ञानेश्वर 5 चेंडू आणि 9 धावसंख्येवर खेळतोय. एक शतक. गोलंदाजी मार्क वरती स्वतः सचिन कर्णधार. बघूया एक शतकाच्या केल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9. बघूया पुढचा चेंडू. शतकातील पहिलाच चेंडू सचिनचा. फुल टॉस चेंडू आहे. गॅप मध्ये नुसती दिशा दिले आणि क्षेत्ररक्षण आहे पर चेंडू जाणार चौकार. बघूया पुढचा चेंडू मारा करणार ज्ञानेश्वर. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि एक धाव सहद्रती पूर्ण. धावसंख्येत वर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14. बघूया आता मात्र स्ट्राईक वरती आलाय अनिल आणि चांगलं असं समीकरण होतं. फुलटॉस चेंडू पर
समीकरण घेता आलं नाही. अजूनही 16 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 15 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असेल कलंबुली संघाला. अजूनही मोठा फलंदाज असेल मैदानात ज्ञानेश्वर. फलंदाजी ट्रॅकवरती सचिन आणि लो फुलटॉस. एक निर्धाव चेंडू. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. आतापर्यंत 14 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. 4 चेंडूची फेकी झालेली आहे सचिन याच्या माध्यमातून. सुरेख पद्धतीचा मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे आणि इथे ज्ञानेश्वरच्या बारीचा अंत. आठ बॉल 14 धावसंख्येवर केला होता ज्ञानेश्वर. सुंदर अशी पारी. तीन मिनिटाच्या आत चेंडू पडला नाही तर पॅनल्टी दिली जाईल कलंबुली संघ. पाच चेंडूच्या खेळीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती कलंबुली संघाची. अजूनही 15 16 धावसंख्येची गरज. 13 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. बघूया शेवटचा चेंडू मार्गे असताना गोलंदाज सचिन. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. निर्धाव चेंडू आणि शतक संपण्याचा इशारा. चांगलेसे पंच रमेश शिलम आणि संदीप वाघमारे. आता समीकरण आलेलं आहे ते 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. 2 शतकाच्या खेळीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1/15. बॉलर नेम प्लीज. अतुल. बघूया तिसरं शतक मार्ग असताना 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती अतुल. स्ट्राईक वरती अजूनही अनिल. सलामीला गेलेला फलंदाज अनिल. बघूया कशा पद्धतीत. आणि पुन्हा एकदा आणि इथं झेल ड्रॉप. तसेच आपल्या संघाने एंट्री फी जमा करून घ्यायची आहे. बघूया स्ट्राईक वरती अर्जुन कशा पद्धतीत. आणि हा हेलिकॉप्टर. आणि इथे आहे एक क्षेत्ररक्षण. इथं अर्जुनच्या पारीचा अंत. सुंदर अशी झेल घेतोय. सुंदर अशी झेल घेतोय कालू. तर बघूया अजूनही 10 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल कलंबुली संघाला.
काही समीकरण येऊन टिपलंय. 10 चेंडू 15 धावसंख्येची गरज. दोन चेंडूची फेकी झाल्यानंतर सुरेख पद्धतीचा चेंडू आणि एक धाव सदरती पूर्ण. एक बाद 17. आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असेल. स्ट्राईक वरती असेल अनिल. सलामीला गेलेला फलंदाज पर 3 बॉल आणि 2 धावसंख्येवर खेळतोय आणि सुरेख पद्धतीचा मारलेला चेंडू आणि इथे मात्र 2 धावा सहज पूर्ण. बघूया अजूनही 8 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज कलंबोली संघाला. बघूया इथे काय समीकरण येऊन टिपलंय. चार चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 19. 2 बाद 19. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. बघूया षटकातला शेवटचा चेंडू मार्ग असताना गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. 7 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. अजूनही स्ट्राईक वरती अनिल. एक मोठा फलंदाज असेल. बघूया पुढचा चेंडू आणि सुंदर असं अंपायरगिरी. शतक संपण्याचा इशारा. 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. चला लवकरात लवकर उरका. 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज असेल. जार भरली आहे आणा कुठं आणा खालचं आहे थांब ना कोणात अरे खपनात ते दोन्ही खपनात पाणी कसं किती खपना हे रे काय खालचं आणि चला लवकरात लवकर घ्या. 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज असेल. बॉलर नेम प्लीज. सचिन. बघूया गोलंदाजी मार्क वरती कृष्णा. गोलंदाजी ट्रॅक वरती
6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल. लवकरात लवकर सामना उरका. याच्या पुढचा होणारा सामना फलंदाजी बनाम कोपरी. लगेच फलंदाजी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बघूया पुढचा चेंडू आणि इथं निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी कृष्णाच्या माध्यमातून. इथं पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू जातोय. 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आता. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी असेल. आता 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. काय समीकरण आलेले आहे. काय गोलंदाजी मैदानात. राजूला मात्र काय समजत नाही. आणि हा स्टेट ऑफ द ग्राउंड मारलेला फटका. आणि बघूया इथं दोन धावा सदरती पूर्ण. आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल ती कलंबोली संघाला. 2 चेंडू आणि 6 धावसंख्या. बघूया आता मात्र एक मोठ्या फटक्याची गरज असेल कलंबोली संघाला. अजून हे 3 चेंडू बाकी. बघूया 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. आणि हा ही एक अवांतर धाव. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल. बघूया पुढचा चेंडू. आणि इथे मात्र बघूया झेल होतंय की. आणि दुसरी धाव सहद्रती पूर्ण. आणि आणि इथे कलंबोली संघ विन होतोय.